CPR मेडिकल लँग्वेजमध्ये CPRचा अर्थ तुम्हा आम्हा सर्वांनाच कमीत कमी ऐकून वाचून तरी माहीत असतो. कार्डिओ पल्मोनरी रेसिसिटेशन असा त्याचा लॉंग फॉर्म. पंजाब हरियाणा या विभागामध्ये हरियाणामध्ये एक छोटासा अपघात झाला. रस्त्यात अपघात झाला की मानवतेच्या दृष्टिकोनातून जो कोणी अपघातात सापडलाय, कोणीही माणसं असेनात का, तत्परतेने त्यांना वाचविण्यासाठी, त्यांना मदतीसाठी धावत जाणारी गर्दी आजही होते. म्हणजेच आज सुद्धा कुठेतरी माणुसकी जिवंत आहे असंच म्हणावं लागेल. हरियाणामध्ये अशीच घटना, रस्त्यातील एक अपघात आणि एक युवक, त्यामध्ये बऱ्यापैकी त्याला मार लागलेला, पण नंतर समजलं की कुठेही त्याच्या अंगावर जखम नव्हती. मुकामार आणि अपघातामध्ये माणूस प्रचंड प्रमाणात घाबरलेला असतो. ज्यांनी अपघात अनुभवलेत ना, त्यांना ती मोमेंट नक्कीच आठवेल. अशा या युवकाला रस्त्यामध्ये अपघात झाल्यानंतर बेशुद्धावस्था आली, रस्त्यामध्ये गर्दी झाली, साहजिक आहे. आणि आजकाल मोबाईलच्या जमान्यामुळं काही लोक व्हिडिओ काढण्यात तत्पर. पण नक्की काय झालंय, त्या युवकाची काय अवस्था आहे, काही लोक तत्परता नक्कीच दाखवतात. आजकाल 112 नंबर फिरवला की आपल्याला तत्परतेने मोबाईल अवेलेबल होते. तसाही प्रयत्न काही लोकांनी केला आणि त्या मुलाच्या, त्या युवकाच्या नशीब बलवत्तर असंच मी म्हणेन. त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला माझ्या या पुढच्या बोलण्यातनं नक्की येत राहील. गर्दी वाढत होती आणि त्याच वेळेस त्या युवकाच्या नशिबाने, चांगल्या नशिबाने, त्याने केलेल्या, त्याच्या आईवडिलांनी केलेल्या काहीतरी त्याचं पुण्याईचं संचित जे असतं ते अतिशय चांगलं असल्यानेच त्या गर्दीमध्ये अंकिता नावाची एक मुलगी काय झालं म्हणत त्या गर्दीतून वाट काढत पुढं आली. आणि येता येताच तिने पाहिलं की जो अपघातग्रस्त युवक आहे त्याचं वय तर कमी दिसतंय आणि गर्दी तर समजते की तो मेला आहे. तिने आरडाओरडा केला आणि गर्दीला सांगितलं, थोडीशी मला जागा द्या, वाट द्या, मी मेडिकल लाईनमधून आहे, मी मेडिकल लाईनमध्ये काम करते, मी नर्स आहे, माझ्यापेक्षा जास्त ज्ञान कुणाला असेल त्यांनी पुढं नक्की या, पण कुणालाच ज्ञान नसेल तर मला पुढं जाऊ द्या, काय आहे ती परिस्थिती मला पाहू द्या, अशी विनंती वजा तिचा हा आर्जव ऐकून, तिचं हे म्हणणं ऐकून गर्दीतले दोघं तिघं पुढे सरसावले. त्यांनी गर्दी हटवण्यास सुरुवात केली आणि अंकिता मॅडमने नाव सांगितलंच होतं आपलं. अंकिता मॅडमजी आप आगे आइए, आप आगे आइए असं करत त्यांना त्या युवकापर्यंत घेऊन गेले. तिनेही मेडिकल लाईनमधलं आपलं जे काही ज्ञान आहे ते सर्व पणास लावलं. त्याची पल्स बघितली. तिला एक आशेचा किरण दिसला की गर्दी जेव्हा सांगत होती की हा युवक तर या अपघातात मेलेला आहे, त्याच वेळेस तिने ओरडा करून सांगितलं की इसमें जान अभी बाकी है, सिर्फ थोडी गर्दी हटाओ, हवा आने दो. आणि मग तिने त्या युवकाला जे काही तिने ज्ञान अवगत केलेलं असतं मेडिकल लाईनमध्ये नर्सेसनी, त्याप्रमाणे तिने अगदी सायंटिफिकरित्या त्या युवकाला CPR देण्यास सुरुवात केली. कार्डिओ पल्मोनरी रेसिसिटेशन. कार्डिओ मीन्स हृदयाशी निगडीत, पल्मोनरी मीन्स लंग्सशी निगडीत असा हा CPR म्हणजेच तुमच्या हृदयाकडे जाणाऱ्या
रक्तवाहिन्या आणि तुमच्या फुफ्फुसामध्ये हवा, ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या या पूर्ववत होण्यासाठी जो काही छातीवर एका टेक्निकनी दाब दिला जातो, हे टेक्निक सामान्य माणसाला माहीत नसतं. त्यामुळं याचं नॉलेज संपूर्णपणे ज्ञान अवगत असल्याशिवाय कोणीही हा प्रयत्न करून वेळ दवडू नका. एखाद्या व्यक्तीला अपघातामध्ये अशा पद्धतीने जेव्हा बेशुद्ध अवस्था येते आणि त्याला मेला असं जेव्हा डिक्लेअर करतात गर्दीतले अज्ञानी लोक, तेव्हा एखादा ज्ञानी माणूस असा तिथं उपलब्ध होणं हा सर्वोच्च नशिबाचा भाग आहे. या अंकिता मॅडमनी CPR सुरू केलं आणि मिनिटाला जवळपास 100 वेळा हा CPR द्यावा लागतो. कमीत कमी 100 ते 120 वेळा हा CPR द्यावा लागतो. अतिशय योग्य टेक्निक वापरत हा CPR दिला आणि जर त्याची पल्स चालू असेल तर ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तो माणूस जिवंत राहू शकतो आणि पुढं आपल्याला उपलब्ध असलेल्या 16 ते 24 मिनिटात त्याला दवाखान्यात नेऊन इतर सर्व इमर्जन्सी ट्रीटमेंट देता येऊन एखादा जीव नक्की वाचू शकतो. आणि हेच घडलं त्या हरियाणाच्या या अपघातग्रस्ताच्या भोवती जमलेल्या गर्दीतून. आपल्या लहान याला आईस्क्रीम खायला घेऊन जाणारी ही आपल्या पतीसोबत गेलेली अंकिता, तिने गर्दीतनं मानवतेच्या दृष्टिकोनातनं डोकावून पाहिलं आणि तिला कळलं की अपघातात एक युवक आहे, त्याचं वय कमी आहे, कदाचित त्याच्यामध्ये जीव असू शकतो. म्हणून तिने तिचं ज्ञान वापरलं आणि त्याच्या जवळ गेली. जवळ गेल्यावर पल्स पाहिल्यावर त्यांना लक्षात आलं, या अंकिता मॅडमला एक आशेचा किरण दिसला आणि त्यांनी CPR चालू केला. लगोलग तिने 112 या नंबरवर ॲम्ब्युलन्सला फोन केला. ॲम्ब्युलन्ससुद्धा सुसाट वेगाने निघाली. आज आपण रस्त्यात ॲम्ब्युलन्स बघतो, तेव्हा कमीत कमी मनामध्ये एक प्रार्थना तरी करावी आपण. जो कोणी ॲम्ब्युलन्समध्ये हा जीवन मृत्यूशी लढतोय, त्याला योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळावेत आणि त्याचा जीव वाचावा. इतकी तरी प्रार्थना मनोमन त्या गर्दीत ॲम्ब्युलन्सला वाट करून देण्याच्या घाई गर्दीतसुद्धा तुम्हाला मनोमन ही प्रार्थना करता येते. बरेच लोक करत पण असतील. जे करत नाहीत त्यांनी करण्यास सुरुवात करावी. होतं काय, कधी-कधी त्या ब्रह्मांडाकडून अशा एकत्रात आलेल्या प्रार्थना मोजल्या जातात आणि एक जीव जाता जाता वाचतो. त्यामध्ये नकळत तुमच्या पुण्याईची कुठे ना कुठे ती मोजदाद होत राहत असते. अशा या युवकाला CPR दिल्यानंतर त्या अंकिता मॅडमच्या लक्षात आलं की याचा जीव वाचू शकतो. त्यांनी 112 नंबरमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथं असलेले न्यूरोसर्जन रजेवर होते, म्हणून त्यांनी पुन्हा त्याचं इमर्जन्सी ट्रीटमेंट दिल्यानंतर दुसरं हॉस्पिटल त्यांचं बदललं आणि त्याचा जीव वाचवला. एका घरातील विझणारी पणती त्यांनी तेवत ठेवण्यास आपल्या ज्ञानाचा अत्यंत योग्य वेळेस योग्य तो उपयोग करून या समाजाला दाखवून दिलं आहे की मेडिकल लाईनमधल्या व्यक्ती या कधीही माणसांच्या जीवित राहण्यासाठीच धडपडत असतात. मित्रांनो, हे CPRचं नॉलेज मला तर असं सुचवावंसं वाटतं प्रशासनाला की प्रत्येक शाळेमधून, ज्या पद्धतीनं आता काही शाळा कॉलेजमधून गॅस सिलेंडर जर पेट घेतला तर घरामध्ये तो कसा पद्धतीने विझवता येतो, अशी काही प्रशिक्षणं दिली जात आहेत. त्यामध्येच हे प्रशिक्षणसुद्धा इन्क्लूड करण्यात यावं. 8वी, 9वी, 10वी याच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना या CPRचं योग्य त्या एक्सपर्टकडून योग्य ते मार्गदर्शन, आजकाल मॉडेल्स वापरली जातात. असं प्रशिक्षण देताना या नर्सेसनासुद्धा सुरुवातीला रबरी मॉडेल्सवर शिकवलं जातं. त्याच्याने नक्की काय काय होतं हे सायंटिफिकली सांगितलं जातं. अशा पद्धतीने जर आपण प्रशिक्षित लोक वाढवत गेलो तर अशी कुठेही अपघात म्हणा किंवा घरामध्ये अचानकपणे येणारे हार्ट अटॅक्स, अशा प्रसंगी जो काही थोडासा कालावधी उरलेला असतो त्यामध्ये एखादा जीव पुन्हा या जगात येऊ शकतो. त्यामुळं अंकिता मॅडमना या कवी प्रवीश शोचा कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आणि या नर्सिंग स्टाफला सर्वांनाच मी कडक सॅल्यूट करतो. प्रत्येक नर्स ही अशा या ज्ञानाने ती परिपूर्ण असते आणि ती नक्कीच आपल्या कुटुंबाला एक वरदान म्हणूनच ती जगत असते. तसंच आजूबाजूला
तिच्या अवतीभोवती राहणाऱ्या फ्लॅट्समध्ये ती जर एखाद्या चाळीत राहत असेल तर त्या चाळीतल्या इतर लोकांनासुद्धा ही नर्स तुमच्या अवतीभोवती असणं हे एक वरदान आहे, हे कधीही विसरू नका. आणि जाता जाता पुन्हा समाजाला एक संदेश, या नर्सेसकडे, या सिस्टर्स लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा, जो कधी कधी मला असा दिसून येतो की एका वाईट पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं जातं, हा दृष्टिकोन कायमचा नष्ट व्हावा, या देखील त्या विधात्याकडे मी प्रार्थना करतो. प्रत्येक नर्स ही एक ह्युमन बिईंग आहे आणि तुमच्यापेक्षा तिला नक्कीच या क्षेत्रातलं, मेडिकल लाईनमधलं जास्त ज्ञान असतं. त्यामुळं तिच्यापुढं तुम्ही तुमचं ज्ञान पाजाळणं बंद करतं तर योग्य होईल. आपण अशा वेळेस, अटीतटीच्या वेळेस, जर आपल्या अवतीभोवती कोणी अशी मेडिकल लाईनमधली एखादा ब्रदर, एखादा सिस्टर राहत असतील, एखादा ज्युनियर डॉक्टर का असेना राहत असेल, तर तातडीनं त्याचा सल्ला घेणं हे आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य बनतं. आणि यांच्याविषयी जशी आपण सैनिकांच्या विषयी निष्ठा ठेवतो, जसा आपण सैनिकांच्या विषयी मनामध्ये एक सन्मान बाळगतो, तोच सन्मान मी तर म्हणेन या डॉक्टर्स आणि नर्सेस स्टाफला दिला गेलाच पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये ही सन्मानाची ज्वाला अत्यंत प्रखर रीतीने तेवत राहिली पाहिजे आणि ती वेळोवेळी जाणीव करून देता आली पाहिजे या सगळ्या डॉक्टर आणि नर्सेसना की येस, वी आर विथ यू, वी आर प्राऊड ऑफ यू. वॉट एव्हर यू आर डुईंग इन लाईफ इज ॲक्च्युअली अ सॅल्युटेबल वर्क. म्हणून आम्ही नेहमीच तुमच्यापुढे नतमस्तक आहोत, असं तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं बोलूनसुद्धा या लोकांना दर्शवता आलं पाहिजे. त्यांचा सन्मान आपण राखतोय हे त्यांच्या मनापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. पुन्हा एकदा हरियाणास्थित अंकिता मॅडमजींना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये आणि त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास योग्य ते तो देवच बळ देत राहील, शक्ती देत राहील. कारण जी व्यक्ती मानवतेच्या दृष्टिकोनातनं जगणं जाणते, त्याला नक्कीच जगाकडनं मानवता मिळत राहते. हाही एक सुखद अनुभव नक्की येत राहतो आणि तसंच त्यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो, याच प्रार्थनेसह या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. मित्रांनो, CPR ह्याच्याबद्दल जर काही शास्त्रीय माहिती आपल्याला घेता आली आणि जर योग्य ते ज्ञान अवगत केलं तरच तुम्ही हा CPR देण्याचा प्रयत्न करा, ही मी जाता जाता विनंती वजा सांगतोय. कारण धसमुसळेपणा किंवा जास्त ताकदीचा पैलवानगिरी करून हा CPR देणं योग्य नसतं. एखादी फासळी तुटू शकते, अजून काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळं संपूर्ण ज्ञान अवगत केल्याशिवाय कुणीही कोणाला CPR देऊ नये. ज्ञान ज्याला अवगत आहे त्याला आव्हान नक्कीच करा. गर्दीमध्ये कोणी असा ज्ञानी माणूस आहे का, कोणी अशी ज्ञानी स्त्री आहे का, कोणी मेडिकल लाईनमधलं आहे का, असं अनाऊन्स करून आपण त्याला गर्दीतून वाट करून देऊन त्या रुग्णापर्यंत पोहोचवता आलं, ती मदत केली तर नक्कीच एक जीव वाचवण्यासाठी आपणसुद्धा मदतगार साबित होऊ शकता. अंकिता मॅडमजी आणि अंकिता मॅडमसारख्या अशा अनेक झटणाऱ्या नर्सेसना कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनलचा नेहमीच कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. जय हिंद, जय भारत.